पुणे पोलीस दलासाठी मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आलेली आहे। आरोपींना सार्वजनिक ठिकाणी फिरवणे, अपमानास्पद वागणूक देणे, अर्वाच्य भाषेचा वापर करणे आणि भर रस्त्यात माफी मागण्यास भाग पाडल्याच्या आरोपांची आता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांसह 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानवाधिकार संरक्षण कायदा 1993 च्या कलम 16 अंतर्गत नोटीस बजावण्याचे आदेश यावेळी आयोगाने दिले आहेत। आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुलतान रहमान शेख याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावरून फिरवले, सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पाडले, अर्वाच्य भाषेचा वापर केला आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी स्वप्नील जाधव आणि तानाजी करसे यांनी स्वतंत्र तक्रारी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाखल केल्या। या तक्रारींसोबत छायाचित्रे आणि व्हिडिओचे पुरावे देखील जोडण्यात आले होते। आयोगाने आपल्या प्राथमिक निरीक्षणात म्हटले आहे की तक्रारीसोबत सादर करण्यात आलेले पुरावे प्रथमदर्शनी पाहता पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेऐवजी आरोपीला शिक्षा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते। तसेच संबंधित व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याची बाब ही प्रथमदर्शनी दिसत असल्याचे आयोगाने यावेळी स्पष्टपणे नमूद केले। आयोगाच्या मते या प्रकरणात संबंधित व्यक्तीच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याची शक्यता असून कायद्याचे गंभीर स्वरूपात उल्लंघन झाल्याचा मुद्दा देखील यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। पुणे पोलिसांच्या कारवाईवर आता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने अत्यंत गंभीर भूमिका घेतली आहे। आरोपींना सार्वजनिक ठिकाणी फिरवणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि कायदेशीर प्रक्रियेऐवजी शिक्षा दिल्याचा आभास निर्माण करणाऱ्या घटनेचे आयोगाने स्वतःहून दखल घेत राज्य सरकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे। समोर आलेल्या व्हिडिओमधून 3 हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांच्या वाहनाच्या बोनटला बांधून पुण्यातील रस्त्यावर फिरवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच काही ठिकाणी जमावाकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे यावेळेस आयोगाने नमूद केले आहे। या घटनेला आयोगाने प्रथमदर्शनी मानवी हक्कांचे उल्लंघन मानत गंभीर निरीक्षण नोंदवलेले आहे। महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या पूर्ण खंडपीठाने राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, झोन क्रमांक 2 चे पोलीस उपायुक्त संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे। शिवाय आयोगाच्या तपास पथकाला प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। यावेळेस आयोगाने स्पष्ट केले आहे की जर व्हायरल व्हिडिओची सत्यता सिद्ध झाली तर ही घटना महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेला धक्का देणारी असून मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन ठरू शकते। त्यामुळे या प्रकरणातील चौकशी आणि संबंधित अधिकाऱ्यावरील पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।